This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण मूग, मटकी, मसूर यासारख्या कडधान्यांच्या उसळी, आमटी वगैरे सारख्या भाज्या करून खातोच. परंतु याच कडधान्यांना मोड आणले तर त्यातील प्रोटीनचे प्रमाण वाढते आणि मोड आलेली कडधान्ये खाल्ली तर त्यातील पोषक तत्वे अधिक प्रमाणात आपल्या शरीराला मिळतात. तर आज आपण 4 कडधान्यांना मोड आणण्याची साधी आणि सोपी पद्धत पाहणार आहोत. आणि मोड आलेल्या कडधान्यांचा आपण ब्रेकफास्ट केला तर हेल्दी ब्रेकफास्ट होतो. ज्यांना कच्ची मोड आलेली कडधान्ये चालतात त्यांनी कच्चंच खायचं, परंतु ज्यांना मोड आलेली कच्ची कडधान्ये चालत नाहीत त्यांनी मीठ आणि हळदपूड घालून वाफवून खायचे. त्यामध्ये लिंबाचा रस आणि मिरेपूड घालायचे. पचायला हलके होते आणि रुचकर देखील लागतात. तर आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा जरूर समावेश करावा. चला तर आपण आता मूग, मटकी वगैरे कडधान्यांना मोड आणण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. मूग, मटकी वगैरे कडधान्ये बाजारातून चांगल्या प्रतीची आणायची. खराब वगैरे आणायची नाहीत, कारण त्यांना मोड येत नाहीत. आणल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायची. औषधं वगैरे लावलेली असतात त्यामुळे 2 वेळा धुवून घ्यायची. नंतर कडधान्ये बुडतील इतके पाणी घालून कमीत कमी 7 ते 8 तास किंवा रात्री भिजवून सकाळी पाण्यातून काढायची किंवा सकाळी भिजवून रात्री पाण्यातून काढायची. नंतर मोड आणण्यासाठी ठेवायची. मोड आणण्यासाठी घेतलेले चाळण ज्या भांड्यावर बसते त्या भांड्यात कडधान्ये ओतून त्याच्यावरती कॉटनचे सुती कापड उलसर करून झाकायचे. पॉलिस्टरचे कापड वापरायचे नाही. आणि वरती आणखीन एक जाड कापड झाकून ठेवायचे आणि वरती घट्ट बसेल असे झाकण ठेवायचे. थंडी पावसाळा असेल तर गरम ठिकाणी ठेवायचे. कडधान्यांना मोड आणले तर प्रोटीन्स वाढतात. 12 तासात मोड येतात, परंतु आपल्याला जास्त मोठे लांब अंकुर हवे असतील तर 24 तास ठेवायचे, म्हणजे लांब अंकुर येतात. काही कडधान्यांना लवकर मोड येतात, काही कडधान्यांना मोड यायला वेळ लागतो. चवळी, पावटा, मटार यांनाही अशा पद्धतीनेच सोयाबीन आपण मोड आणू शकतो. मूग, मसूर, मटकी, हरभरा यांना वेगवेगळ्या प्रत्येक वेळी एक एक कडधान्य भिजवून मोड आणू शकतो. आणि मटकीला तर एकदा मोड आणले तर मोड आलेली मटकी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवायची. 15 ते 21 दिवस चांगले राहतात. आणि मटकीच्या मोडापासून तर आपण मिसळ, भेळ, भाजी वगैरे करता येते किंवा सॅलड म्हणून पण खाऊ शकतो. आपण आता साहित्य पाहूया. कडधान्य धुण्यासाठी चाळण, मोड आणण्यासाठी ठेवण्यासाठी चाळण, पाणी, मसूर, मटकी, मूग, हरभरा हे कडधान्य तुम्ही किती मोड तुम्हाला हवे त्या प्रमाणात सगळे घ्यायचे. कमी जास्त प्रमाण घेतले तरी चालेल. कॉटनचे कापड, जाड नॅपकिन, हवाबंद डबा. मोड आणल्यानंतर मोड आणून अशा हवाबंद डब्यात ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवायचे. 15 ते 21 दिवस मोड चांगले राहतात. आपल्याला हवे तेव्हा आपण त्याचे पदार्थ करू शकतो.
आपण आता कडधान्य धुवून घेऊया. असं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे याला लावलेली पावडर वगैरे सगळी निघून जाते. याप्रमाणे आपण सगळेच कडधान्य धुवून घेऊया. सगळी कडधान्य धुवून झाली. आपण आता हे बुडतील इतकं पाणी घालूया. याच्यावरती झाकण ठेवूया आणि भिजण्यासाठी आपण हे 7 ते 8 तास ठेवून देऊया. मी कडधान्य सकाळी भिजवली होती. आता 9 तास झाले. कडधान्य भिजले आहेत का बघूया. वा किती छान भिजले आहेत. आपण आता एक एक कडधान्य चाळणीत ओतून यातलं पाणी सगळं निथळून काढूया. कडधान्य पाण्यातून निथळायला ठेवून झाली. पाण्यातून भिजून झाल्यावर आपण आणखी एकदा कडधान्य धुवून घेतली तर चालतात. आता ही बघा सगळी कडधान्य काढून झाली. असं चाळण बसेल असं पातेलं घ्यायचं. तुमच्याकडे ज्या आकाराची चाळण असेल त्या आकाराचं असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवून असे कडधान्य ओतायची आणि त्याच्यावरती असं कॉटनचं कापड ओलसर करून झाकायचं आणि त्याच्यावरती पुन्हा जाड आणखीन एक कापड, इथं मी नॅपकिन झाकत आहे, या पद्धतीनं असं झाकायचं आणि याच्यावरती पुन्हा असं मोठं झाकण याच्यावरती असं ठेवायचं आणि आता हे 12 ते 24 तासासाठी गरम ठिकाणी ठेवून द्यायचं. आपण आता मूग, मटकी, मसूर, हरभरा यांना मोड कसे आले आहेत ते पाहूया. मी हे मोड येण्यासाठी 24 तास गरम ठिकाणी ठेवलं होतं. 24 तासानंतर मोड किती छान आले आहेत बघा. किती लांब लांब अंकुर आले आहेत बघा. चाळणीतून देखील बाहेर अंकुर आले आहेत. या पद्धतीनं तुम्ही एक एक कडधान्य भिजवून मोड आणले तरी चालते किंवा असं मिश्र कडधान्य भिजवून मोड आणले तरी चालते. या पद्धतीनं सोयाबीन, वाटाणा, पावटा यांना देखील मोड आणू शकता. आणि मोड आणल्यानंतर जास्त प्रमाणात मोड आणले असतील तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं. 20 ते 21 दिवस मोड चांगले राहतात आणि आपण आपल्याला हवे तेव्हा वापरू शकतो आणि हवे त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आणि आता हे रंगीत मोड किती छान दिसत आहेत बघा. किती सुंदर वाटत आहे हे सगळे मोड बघून. मस्तच. वा क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कडधान्यांना तुम्ही मोड जरूर आणून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू वेगवेगळ्या नवीन नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.